अरे, आज साक्षीचा बर्थडे? जाऊ दे, असू दे. मला काय करायचंय? असं कसा विचार करू शकते मी? नाही, करून टाकते ना. विश तर आहे, SMS तर करायचं आहे ना. पण टाईप करायला गेल्यावर हिंमत का होत नाहीये? तसं माहिती आहे मला, आता आमची मैत्री काही पहिल्यासारखी नाही राहिली. आता तिला माझा रागच येतो. सगळं ठीक आहे, पण आता कोणीतरी एकाने माघार घ्यायला हवी ना. दोघींनी रोसून कसं चालेल? पण आता मी काय करू? मला काहीच कळत नाहीये. खुश होईल का ती मी विश केल्यावर? नाही व्हायची. पण आता मी काय करू? मला काहीच कळत नाहीये. एकतर डोकं बंद पडलंय माझं. यार, मला तर असं झालंय ना, उगाच सकाळ सकाळ मोबाईल घेतला आणि स्टोरी पाहिली. नसतं आठवलं तर चांगलंच होतं ना. तसं पण आठवून काय केलं मी? विश करू का नको यातच दिवस चाललाय. दुसरं काही सुचतच नाहीये. यार, पण खरंच मनापासून माझी खूप इच्छा आहे तिला विश करायची. असं काही नाही का की मी तिला विश पण करेल आणि तिला कळणार पण नाही की मी विश केलंय म्हणून? हे यार, जाऊ देत. डोकं दुखायला लागलं नुसतं. मरू देत पण म्हणते, पण डोक्यातून काय विचारच जात नाहीये. जाऊ दे. माझ्या मनाच्या समाधानासाठी मी तिला विश केलंच पाहिजे. ओ शिट, हे माझ्या डोक्यात आधी का नाही आलं? मी ना एक काम करते, मी तिला ना दुसऱ्या नंबरवरून SMS करते. म्हणजे तिला कळणारही नाही आणि माझा SMS पण जाईल. नाही, आता विचार नाही करणार. आता डायरेक्ट मेसेज करणार तिला. आजसुद्धा वेडीचा नंबर पाठ आहे मला. असो, तिला कळणार तर नाही की SMS मी केलाय, पण एकतर्फी का होईना माझ्या मनाचं समाधान तर होईल.